आपण सगळेच ऐकतो की संतुलित आहार घ्या. पण खरं सांगायचं तर किती लोकांना माहिती आहे की संतुलित आहार म्हणजे नेमकं काय? आपलं पोट भरलं म्हणजे आपल्या शरीराला आवश्यक ते सगळं पोषण मिळालं असं अजिबात होत नाही. चला तर मग आज जाणून घेऊया की संतुलित आहार म्हणजे नेमकं काय, त्यात काय काय असलं पाहिजे आणि त्याचं आपल्या आयुष्यात काय महत्त्व आहे. संतुलित आहाराची अगदी सोपी व्याख्या म्हणजे शरीराला आवश्यक सर्व पोषक घटक योग्य प्रमाणात मिळणे. शरीरासाठी आवश्यक पोषक घटक कोणते? एनर्जी, प्रोटीन, फॅट, कार्बोहायड्रेट, मिनरल्स आणि पाणी याचं योग्य प्रमाण. ह्याचा अर्थ ना फार जास्त ना फार कमी. जर आपण दररोज पोळी भाजी आणि डाळ भात खात असू तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स तर मिळतात, पण आपल्याला प्रथिने आणि जीवनसत्वे यात मिळत नाहीत. जर आपण रोज भात आणि पोळी खात असू तर आपल्याला कार्बोहायड्रेट्स तर मिळतात, पण प्रोटीन्स आणि जीवनसत्वांची कमी राहते. म्हणजेच खाणं म्हणजे नुसतं पोट भरणं नाही, तर खऱ्या अर्थाने खाणं म्हणजे पोषणाने युक्त होणं. आता बघूया संतुलित आहारात नेमकं काय असलं पाहिजे. नंबर 1, धान्य म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी आणि भात. भात, ज्वारी, बाजरी, नाचणी हे ऊर्जेचे मुख्य स्रोत आहेत. डाळी आणि कडधान्ये म्हणजे हरभरा, मूग, तूर हे प्रथिनांचे उत्कृष्ट सोर्स आहेत. मूग, हरभरा, मसूर, तूर हे प्रथिनांचे उत्कृष्ट सोर्स आहेत. भाजीपाला आणि फळे खनिजे आणि जीवनसत्वे पुरवतात. उदाहरणार्थ हिरव्या पालेभाज्या म्हणजे जणू काही शरीराचा स्वच्छता करणारा ब्रशच आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थ शरीराला प्रथिने, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीचा सप्लाय करत असतात. त्यामुळे हाडं आणि स्नायू मजबूत आणि बळकट होत असतात. आता फॅट्समध्ये तूप, शेंगदाण्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑइल शरीरातील हॉर्मोन्स आणि मेंदूच्या कामासाठी आवश्यक घटक असतात. पाणी सगळ्यात महत्त्वाचा पण तितकाच दुर्लक्षित घटक म्हणजे पाणी. दररोज प्रत्येकाने किमान 8 ग्लास पाणी पिणं आवश्यक असतं. चला एक उदाहरण बघूया. एक व्यक्ती सकाळी उठल्यावर नाश्त्यामध्ये 1 कप चहा आणि काही बिस्किटं, दुपारी हेवी जेवण आणि रात्री काहीतरी हलकं फुलकं खातो, तर ह्याला आता आपण संतुलित आहार म्हणू का? अजिबात नाही. मग ह्याऐवजी काय केलं पाहिजे? तर सकाळी नाश्त्यामध्ये फळं किंवा फळांची स्मूदी किंवा दूध किंवा मुगाची उसळ खाऊ शकता. दुपारच्या जेवणामध्ये डाळ भात, पोळी भाजी आणि सलाड घेऊ शकता. संध्याकाळसाठी बेस्ट म्हणजे सलाड आणि भेळ. रात्री सूप. असा आहार शरीराला फक्त ऊर्जा देत नाही, तर वजनसुद्धा संतुलनात ठेवतो आणि पचनक्रिया सुधरवतो. आणि संतुलित आहार फक्त शरीरासाठी नाही, तर मनाच्या स्वास्थ्यासाठी सुद्धा तितकाच गरजेचा आहे. संतुलित आहार घेतल्याने रोगप्रतिकारक क्षमता वाढते, वजन नियंत्रणात राहतं, झोप व्यवस्थित लागते, पचनक्रिया व्यवस्थित होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दीर्घकाळ आरोग्य टिकून राहतं. लक्षात ठेवा, आपण जे खातो त्यानेच आपलं शरीर आणि मन याची निर्मिती होत असते. त्यामुळे आपल्या प्लेटमध्ये रंगाची विविधता, पदार्थांची विविधता असायलाच हवी. प्लेटमध्ये 5 रंग असले की पोषण संतुलित आहे हे ओळखता येतं. एक सोपा नियम आहे, तुमच्या प्लेटमध्ये जर का 5 रंगाचे विविध घटक असतील तर तो आहार संतुलित आहे हे लक्षात घ्यायचं. आणि लक्षात ठेवा, डाएट म्हणजे उपवास नाही, तर आपल्या शरीराला योग्य तो आहार योग्य त्यावेळी योग्य त्या प्रमाणात देणं. संतुलित आहार म्हणजे फक्त खाण्याची सवय नाही, तर तो आपल्या जीवनशैलीला दिला जाणारा एक आकार आहे. जर तुम्हाला तुमचं आरोग्य नीट हवं असेल तर तुम्ही सजग व्हा, कॉन्शियसली तुमच्या प्लेटकडे पहा आणि काय खाताय ते माइंडफुली खा. आणि अशाच उपयुक्त आरोग्यदायी माहितीपर व्हिडिओसाठी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही महत्त्वाची व्हिडिओ अधिकाधिक लोकांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. स्टे हॅपी, स्टे हेल्दी.